येताना थोडी उसंत घेतली आहे. हलकासा पाऊस पडतो आणि ते 5:30 वाजले आहेत आणि आज मी चाललो आहे पुन्हा एकदा शूटिंगसाठी. आज स्टार प्रवाहाच्या एका सिरियलच्या शूटिंगसाठी मी चाललो आहे आणि सकाळचे 5:30 वाजलेत. मगाशी पाऊस भरपूर चालू होता, आता थोडासा पाऊस थांबला. आता मला इथून ट्रेन पकडून जायचं आहे डायरेक्ट सेटवरती. तर आता जे काय मला पॉसिबल होईल, दाखवता येईल अशा गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो मित्रांनो. पुरेपूर प्रयत्न करेल नक्कीच. काय माहिती आहे का, मुंबई म्हटलं की मुंबईचा पाऊस तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारचा असतो. In 150 meters, turn left onto Pancanda Road. आता मी थोड्या वेळात पोहोचेन, एक 5-10 मिनटामध्ये. पाऊस जोरदार चालू आहे इकडं आणि पाऊस असल्या कारणानं थोडंसं मला छत्रीचा आधार तर घ्यावाच लागला आणि बॅग ज्याच्यामध्ये माझा कॉस्ट्यूम असतो आणि ज्याच्यामध्ये काही गोष्टी असतात माझ्या शूटिंगसाठी ज्या मला वाटतात घ्याव्याच्या त्या. तर आता मी पोचलो इकडे आणि आता सेटवरती डायरेक्ट गेल्यानंतरच मी तुमच्याशी बोलतो आणि आजच्या कोणत्या चॅनेलसाठीच्या शूटिंगसाठी मी चाललो आहे, कोणत्या सिरियलसाठी चाललो आहे हे नक्की सांगतो त्या एपिसोडला. तर कंटिन्यू बघा, मजा येईल तुम्हाला. दुसरीच माहिती आहे का, त्या पावसाळी वातावरणामध्ये ज्यावेळी मी असं चालत येतो ना शूटिंगसाठी, भारी वाटतं. वेगवेगळ्या मालिकेचे वेगवेगळ्या चॅनलचे इकडे सेट लागलेले आहेत आणि सकाळची मुंबईचा पाऊस आणि सकाळचं मुंबईचंही वातावरण भारी वाटतं. एक नंबर वातावरण खूप छान आहे आणि खूप चढ आहे. असा थोडी धाप लागली. चला, बहुतेक कदाचित मी आता सेटवरती पोचलो आहे, तर आता डायरेक्ट सेटवरतीच भेटू.
मी काय म्हणतोय अहो पाय येतोच काय झालं माहिती आहे का मित्रांनो, इकडं देखील आलो आहे. इकडं सिरियल पण आहे विसरू नको तू मला, स्टार प्रवाहावरती 7 वाजता संध्याकाळी लागते. त्याच्या सेटवरती आलो आहे. तिथले आर्टिस्ट आहेत आपले मित्र, त्यांना मी देखील थलापतीसारखा दिसतोय म्हणते, पण करायला माहिती नाही. माझा फेस थलापती विजयसारखा खरंच दिसतो का? तुम्ही कमेंट्स सेम दिसतोय त्याच्या तो आला तिथे विसरू नको मला त्या सेटवरती, पण तू तुझा चेहरा same दिसतोय, तू विसरू नको तुला. ठीक आहे. मस्त ॲक्टिंग केली या भावानं, खरोखर सुंदर ॲक्टिंग केली. चोराचा रोल होता पण जबरदस्त ॲक्टिंग केली. डायलॉग वगैरे वगैरे खूप छान. मित्रांनो तुम्हाला दाखवूनच नंतर मी काय केलं काय, पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा खरंच थलपती विजयसारखा जर चेहऱ्याचा लूक दिसत, कारण बरेच लोक सांगतात की थलपतीसारखा चेहरा दिसतोय. काय चांगली कॉम्प्लिमेंट आहे. थँक्यू थँक्यू. तुझ्या तोंडाक लागून टाइम नाही माका. तुझा हिशेब मी नंतर चुकतो करी. तुझ्या तोंडाक लागून टाइम नाही माका. तुझा हिशेब मी नंतर चुकतो करी. पुन्हा कुणाची तोंडा पुन्हा कुणाची तोंडा बघितलंय, दिवस वाईट जाणार तू. या नाही मॅम. इमर्जन्सी आहे. तुम्ही जा घरी, मी येईन. नाही मी पण येत आहे तुझ्या बरोबर केंद्रात. केंद्रात नाही जायचंय, पेशंटला घरी जाऊन तपासायचंय. ऐका माझं, काळजी नका करू, मी जाईन. अगो वैदू, अगो आई ओके. अशा तऱ्हेनं आजचं हे शूटिंग संपलेलं आहे आणि रात्रीचे वाजले आता 1. मी पोचलो आता खारघरमध्ये आणि बराच लांब जावं लागतं, त्यामुळं सगळ्याच गोष्टी मी दाखवत नाही आलो, कारण खूप थकलेले होते, खूप कंटाळा आलेला होता. त्यामुळे आता जाणार आहे झोपणार पहिल्यांदा, कारण की रात्रीचे 1 वाजले. सकाळी 5ला उठून शूटिंगसाठी गेलेलो होतो आणि आता 1 वाजता आहेत. तर मित्रांनो, हा एपिसोड माझा कसा वाटला आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नमस्कार मंडळी, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. ॲक्च्युली पुन्हा एकदा डे 2 आणि आम्ही पोचलो आहे आता विसरू नको तू मला या स्टार प्रवाहावरती चालू असलेल्या सिरियलच्या सेटवरती. आणि माझ्यासोबत जे बसलेत त्यांची ओळख करून देतो तुम्हाला, म्हणजे खास. सर आपलं नाव? मी अभिनेता अल्ताफ अली. विसरू नको तू मला ह्या सिरियलमध्ये मी हवालदार घिरेच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे.
तर बघायला विसरू नका. रोज संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहावर चॅनलवरती. हां. विसरू नको तुम्हाला तुम्हाला. ही सिरियल. आणि मित्रांनो त्यांच्यासोबत मी देखील हवालदार कुणाल राजे म्हणून रोल करतोय. तर विसरू नको तुम्हाला स्टार प्रवाह चॅनलवर रोज संध्याकाळी 7 वाजता. मंडळींनो नमस्कार. मित्रांनो आज विसरू नको तू मला या स्टार प्रवाहावरती चालू असलेल्या नव्या कोऱ्या मालिकेच्या शूटिंगसाठी जाण्याचा योग आला. पुरेपूर एपिसोड दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. शूटिंग कशा प्रकारचं असतं, काय काय होत असतं, धमाल मजा मस्ती सर्व काही दाखवलं. पण मित्रांनो एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे की शूटिंगच्या सेटवरती जी धमाल मजा मस्ती चाललेली असते त्याच्यामागे भरपूर ह्या सिरियलचं जे तुमच्या समोर जे मनोरंजन होतं किंवा तुमचं मनोरंजन व्हावं यासाठी जीवाची पराकाष्ठा केली जाते. ती खरोखर मेहनत या सिरियलच्या माध्यमातून मला बघायला भेटली. खरं म्हणजे अतिशय जबरदस्त सुंदर अशी ही सिरियल तुमच्या भेटीला आली. मित्रांनो पाहायला विसरू नको तू मला स्टार प्रवाहावरती. स्पॉट बॉयपासून ते कॅमेरामनपर्यंत अत्यंत मेहनतीनं सगळेजण काम करतात. हे बघून खरोखर एक काहीतरी वेगळं बघायला भेटलं. पडद्यामागचे कलाकार बघायला भेटले आणि त्यांची ती मेहनत. भरपूर असा पाऊस असताना देखील त्यांनी खूप कष्ट घेत होते. हे बघून खरोखर जबरदस्त शॉक बसत होता मित्रांनो, की काय हे कशा प्रकारचं, म्हणजे की पडद्यावरती जे दिसतं ते वेगळं असतं पण त्याच्या मागे किती खडतर प्रवास आणि किती मेहनत आहे. तर मित्रांनो मनापासून तुम्हाला मी विनंती करतो आणि एन्जॉय करा माझा एपिसोड, की विसरू नको तू मला ही स्टार प्रवाहावरती सुरू असलेली सिरियल. आता ही माझी 3री सिरियल आहे. मी छोटे रोल करतो. भारी वाटतं आहे, मजा मस्ती आणि धमाल वाटते, पण खूप काही शिकायला भेटतं आहे. तुमचा आशीर्वाद असाच राहू देत आणि काळजी असावी. धन्यवाद मित्रांनो.